गेल्या 2 दिवसांपासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये पावसाने जोर धरलेला असून सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील नद्या ज्या आहेत त्या दुथड्या भरून वाहत आहेत। नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असून सध्या पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी 33 फूट 9 इंचावर पोहोचली आहे। यातून 34,511 क्युसेकनं विसर्ग सध्या सुरू आहे। तर जिल्ह्यातील 63 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत। राधानगरी धरण जे आहे ते आता 65% भरले असून राधानगरी धरणातून 3,100 क्युसेकने विसर्ग सुरू आहे। 65 बंधारे पाण्याखाली गेल्याने अनेक गावांची वाहतूक कोलमडलेली आहे। त्यामुळे पर्यायी मार्गाने वाहतूक सध्या सुरू आहे। या पावसामुळे अनेक शेत्यांमध्ये पाणी शिरल्याने पेरणी खोळंबल्याचं चित्र सध्या ग्रामीण भागात पाहायला मिळतंय। पंचगंगा नदीचे आपण हे दृश्य पाहत आहात। यंदाच्या पावसाळ्यात काल मंगळवारी सकाळी पंचगंगा नदीचे पाणी हे पहिल्यांदाच पात्राबाहेर पडले असून नदीघाट परिसर हा संपूर्ण पाण्याने व्यापलेला आहे। दुसरीकडे कळंबा तलाव देखील पूर्ण क्षमतेने भरल्याने तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहण्यास सुरुवात झाली आहे। या ठिकाणी कोल्हापूरकर गर्दी करताना दिसत आहेत। आज पोमरे लघु पाटबंधारा पन्हाळा तालुक्यातील पोमरे लघु पाटबंधारा जो आहे या ठिकाणी लघु प्रकल्प जो आहे तो 100% भरला असून सांडव्यावरून पाणी वाहत आहे। त्यामुळे जांभळी कासारी नदीपात्रातील पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा सतर्कतेचा इशारा पाटबंधारे विभागाकडून देण्यात आलेला आहे। या ठिकाणी धरण क्षेत्र निषिद्ध क्षेत्र असल्याने पर्यटकांना देखील येण्यास बंदी घालण्यात आली आहे। भूपाळी राम पारी दिशा नाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी। गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची।